हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? तर 4 दिवसापूर्वी ना आम्ही बेकरीमध्ये गेलेलो होतो. असंच काहीतरी फरसाण, बिस्किट वगैरे आणण्यासाठी आणि ना तिथे याला बेसनचे लाडू दिसले. तर त्याला खूप खायची क्रेव्हिंग झालेली होती आणि तिथं प्राईस विचारली तर त्यांनी सांगितलं एक लाडू ₹25 ला पडेल. तर ते ऐकून तर म्हटलं मीडियम साईजचा हा लाडू छोटासा आणि तो ₹25 ला. तर म्हटलं आपण घरामध्ये बनवायचा म्हणजे बनवायचाच आणि ह्याला मी सरप्राईज देणार होते. तर मग तिथं तेव्हा मी त्याला बोलले नाही की मी आज लाडू करणार आहे किंवा आफ्टर 4 डेज करणार आहे. तर म्हटलं तो एवढा आपल्यासाठी करत असतो, एवढा आपल्यासाठी कष्ट करत असतो, हव्या त्या गोष्टी वेळेवर आणून देत असतो. तर म्हटलं ही गोष्ट आपल्यासाठी काय अवघड आहे ना. तर म्हटलं आपण मस्तपैकी ह्याच्यासाठी गोड असे लाडू करूयात, जे की त्याला खूप क्रेव्हिंग झालेली होती खाण्यासाठी. आणि खरं सांगू का माझ्या नवऱ्याला 4 दिवसापूर्वी काय खायची इच्छा झालेली होती ना, ते सुद्धा त्याला लक्षात नसतं. तर म्हणलं काहीतरी त्याला बदल आणि खरंच खूप छान वाटेल त्याला हे सरप्राईज म्हणजे खाऊन पण खूप छान वाटेल त्याला. आणि हे त्याला खुश करण्यासाठीच मी इकडे लाडू बनवायला घेतले. मस्तपैकी तुपामध्ये हे जे बेसन आहे, जे रेग्युलर आपण यूज करतो ते भाजून घेतलं आणि अगदी सोनेरी रंग येऊपर्यंत असं त्याला तुपामध्ये परतवून घेतलं आणि सहसा हे जे लाडू आहेत ते टाळ्याला चिटकतात. सो त्याच्यामध्ये थोडंसं दूध म्हणजे 2 चमचे दूध याच्यामध्ये मी ॲड केलं. कारण की याच्यामध्ये दुधामुळे काय होतं तर टाळ्याला चिटकणार नाही आहेत लाडू आणि मस्त असा सोनेरी रंग आला आहे बघतायच तुम्ही. त्याच्यामध्ये ना पिठी साखर ॲड केलेली आहे. हवं तसं तुम्हाला गोड हवं असेल जास्त तर तुम्ही ॲड करू शकता साखर अजून पण. आणि मला पण जरा जास्त गोड आवडतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी विलायची पावडर ॲड केलेली आहे. आणि विलायची पावडरमुळे काय होतं तर खूप खूप छान टेस्ट येते आणि लाडू खरंच खूप छान लागतात. आणि मी अशा प्रकारे हे सजवलेले होते लाडू, खरंच खूप छान झाले होते. आणि दुपारी मी जेवणामध्ये ही आंबोळी केलेली होती. हा ऑर्डरला गेला ना तर माझे हे जेवणाचे म्हणजे मी जास्त लक्ष देत नाही, जेवणाकडे दुर्लक्ष करत असते. आणि हे एवढंच खाऊन चिंच खाऊन घेतली. खरंच खूप खायची इच्छा झालेली होती आणि संध्याकाळी हा म्हणला आपण जेवायला बाहेरच जाऊयात आणि मस्तपैकी असं अख्खा मसूर खाल्ला. आणि असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत